होगा जो गंगा के प्रचंड वेग को रोककर। हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी सारिका तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज आम्ही चालले महादेव मंदिरामध्ये. आता चला मग तुम्हाला नक्कीच मी दाखवते पुढचा व्हिडिओ. चला कंटिन्यू बघा आणि त्यानंतर नाही मला मी आतमध्ये तुम्हाला सोडणार. सनत कुमाराला तुम्ही 3 जन्म राक्षस जन्म घेताना महाराज सनत कुमारे शाप दिला महाराज. हिरण्यकशिपू हे जे वेळेचे अवतार भगवंताने त्या ठिकाणी त्या अवतारामध्ये भगवंत वराह आणि नरसिंह हे भगवंताने त्यावेळेस काय केले? अवतार हिरण्य आणि हिरण्यकशिपू फुगे उस ऋषि वाणी को सत्य करने के लिए तुम्हें गंगा के आह्वान से पूर्व उस महाशक्तिधारी को प्रसन्न करना होगा जो गंगा के प्रचंड वेग को रोककर पृथ्वी को खंड खंड होने से बचा सके। वे महाशक्तिधारी कौन है परमपिता? देवा भगवान शिव मेरी प्रार्थना स्वीकार करेंगे परमपिता। शिव आशुतोष वे तुम्हारी प्रार्थना पर शीघ्र प्रसन्न होंगे। निष्ठापूर्वक शिव का आह्वान करो भगीरथ। आप तो जानते हैं मेरे भस्मीभूत पूर्वजों का उद्धार केवल सुसरी गंगा के पावन जैसे ही हो सकता है। खूप मजा आली बरं का. बऱ्याच दिवसानंतर आम्ही असे बाहेर गेलो होतो. त्यानंतर असं काही असलं ना त्या निमित्तानंच आपल्याला बाहेर जाता येतं फिरायला. कारण की तुम्ही बघता माझे ब्लॉग, मी जास्त बाहेर जात नाही आणि मला जास्त असं फिरायला त्याला आवडत पण नाही बरं का. त्यानंतर मस्त मंदिरातून आलो दर्शन घेऊन आणि त्यानंतर येणं तिथे देखावे वगैरे ते पण खूप छान छान साजर केलेले होते, ते पण बघितलं आम्ही. आणि त्यानंतर घरी आलो आणि तिथे माझी मैत्रीण पण मला भेटली होती. तिथेच मग बोलत आम्ही खूप वेळ थांबलो बरं का. त्या ताईंसोबत मी बोलत थांबले होते. त्यानंतर मग घरी आलो, हातपाय तोंड धुतलो, थोडा वेळ बस करायचं होतं. सगळे त्या तिथे बीथ रताळे उकडायला टाकून दिले आणि सकाळी मी अर्धे उकडलेले होते आणि आता सायंकाळच्या वेळेस अर्धे उकडायचे होते. का जेणेकरून कसं आहे ना, सायंकाळच्या वेळेस म्हटलं चला फ्रेशच आपण उकडून घेऊ म्हटलं. आणि सकाळी काही उकडून ठेवले नाही, नाहीतर काय होते ना त्या अजिबात चव नाही लागत. त्याच्यामध्ये थोडे मीठ टाकून आणि पाणी टाकून मी रताळे उकडून घेतले आणि सकाळीच मी बटाट्याने उकडून ठेवलेला होता. कसं आहे ना म्हटलं सायंकाळच्या वेळेस आपल्याला मंदिरात जायचं आहे आणि तिथून पण यायला खूप वेळ होऊन म्हटलं कसे गर्दी असली तर मग वेळ लागतो मंदिरात. आणि त्यानंतर आहे ना तिथे खूपच गर्दी होती. अजिबात असं बारीत थांबायसारखं वेळच नव्हता. म्हणजे वेळेचा विषय नाही आहे, पण मला जास्त वेळ कधी थांबले ना तर मग मला त्रास होतो. त्यासाठी आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं मंदिरात आणि रिटर्न तिथनं आलो. आणि आता साबुदाणा वडा करायचा होता तर इथे मी बटाटा खिचून घेतला. त्यानंतर तिच्यामध्ये हिरवी मिरची बारीक करून आणि शेंगदाणे, कच्चे शेंगदाण्याचं कूट केलेलं होतं आणि मीठ टाकून आहे ना इथे मिक्स करून घेते. मस्त छान एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण. आणि त्यानंतर आहे ना इथे मस्त अजिबात हा वडा आहे ना तेलात विघडत अजिबात नाही बरं का. खूप छान वडे होतात आणि त्यानंतर कुरकुरीत पण होतात बरं का. त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं.
त्यानंतर आहे ना इथे चटणीला ना हे द्यायची होती, तडका द्यायचा होता थोडा. आणि त्यानंतर फक्त मी त्यामध्ये ना तेलच टाकलेलं होतं, जास्त असं जिऱ्याची व त्याची काही फोडणी दिली नाही, कारण की जिरं चालतं का नाही ते मला माहितीच नव्हतं. त्यासाठी मी थोडं फक्त तेल टाकलं आणि कसे ते कच्चे शेंगदाणे आणि कच्ची मिरची वाटलेली होती, त्यामुळे मी त्याला थोडंसं तेलाचा तडका देऊन घेतला मस्त इथे. आणि थोडी पातळच चटणी ठेवली होती आणि त्यानंतर आहे ना लगेच इथे कढईमध्ये तेल टाकलं आणि हाताला ना तेल लावून आहे ना वडे थापून घ्यायचे, जेणेकरून आहे ना हाताला अजिबात चिटकत नाही. नाही तर मग तुम्ही तेल नाही लावलं ना हाताला तर हाताला खूप चिटकतं ते साबुदाण्याचं ना त्याचं. आणि त्यानंतर आहे ते मस्त मी वडे आणि ते तळायला टाकून दिले आणि त्यानंतर आहे ना हातावर थापत पण राहिले आणि वडे पण तळले. आणि त्यानंतर आहे ना गरमागरम त्यांना म्हटलं तुम्ही खा. त्यानंतर सगळेच नंतर मग मी खाल्ले होते बरं का. आणि मस्त सगळ्यांना ना छान असे गरमागरम मी वडे तळून दिले. आणि वडे ना अजिबात विघडत नाही बरं का तेलामध्ये. तर बऱ्याच जणींचे ना असं टाकल्या विघडतात किंवा त्या वड्यांमध्ये तेल राहतं, तर ह्या वड्यांमध्ये ना तेल पण नाही राहिलं बरं का. असे मस्त छान असे कुरकुरीत झाले होते आणि टेस्ट पण खूप भारी लागत होती त्यांची. त्यानंतर मस्त गरमागरम तळून घेतले आणि त्यांना पण दिले बरं का खायला. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा. त्यानंतर मग मी फराळाला बसली होती. त्यानंतर मस्त इथे गरमागरम वडे आणि चटणी आणि रताळे उकडलेले खायला बसले. त्यानंतर कसं होतंय ना, आपण तर गरमागरम करतो सगळ्यांना खायला देतो, पण आपल्याला सगळ्यात लास्ट आहे ना थंडच खायला मिळतं बरं का. नेहमी प्रत्येकासोबत असंच होतं बरं का. जो स्वयंपाक करतो ना त्यांच्यासोबत तर असंच होतं. तर चला मग इथेच संपवते, तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय.